कत्तलीकरिता अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन आडगाव पोलिसांनी पाठलाग करून पकडलं. आडगाव गुन्हे शोध पथकाची कामगिरी. आडगाव पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार डी.बी. मोबाईल रात्रपाळी कर्तव्यावर असताना गुप्तनी बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पांढऱ्या रंगाचे व त्यावर काळ्या रंगाचे ताडपत्रीने झाकलेल्या पिकअप वाहनातून जनावरांची अवैधरित्या वाहतूक होणार आहे. सदरची बाब कळताच गुन्हे शोध पथकाने वाहनाचा पाठलाग करून डी.मार्टच्या काही अंतर पुढे सदर पिकअप वाहन थांबवलं व सदर वाहनाची पाहणी केली असता सदर वाहनामध्ये 4 गाय व 1 नर जातीचे वासरू भरलेले दिसले. गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार मनोज परदेशी यांनी माननीय वरिष्ठांना सदर घटनेबाबत माहिती दिली असता माननीय वरिष्ठांनी कारवाई करण्याबाबत आदेशित केलं. त्यानुसार आडगाव पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने सदर संशयित वाहन चालक इसमास व जनावरांचे पिकअप वाहन आडगाव पोलीस स्टेशन येथे घेऊन महाराष्ट्र पाणी संरक्षण सुधारणा अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. सदर कारवाई दरम्यान एकूण 3,20,000 रुपये वर्णनाचे व किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस उपनिरीक्षक भगवान घोडे, पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, पोलीस अंमलदार प्रीतम बोराटे, पोलीस अंमलदार दीपक भुजबळ, पोलीस अंमलदार रवींद्र लिलके, महाराष्ट्र पोलीस हवालदार वैशाली बच्छाव, पोलीस हवालदार दीपाली शार्दूल, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस अंमलदार शक्ती पेंढारकर, पोलीस अंमलदार सुमित शिंदे, पोलीस अंमलदार मनोज मोरे, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, पोलीस हवालदार सदाशिव गायकवाड अशांनी केली आहे. आडगाव पोलीस स्टेशनमध्ये तपास पथकाचे पोलीस हवालदार परदेशी आणि त्यांचे तपासाचे टीम मेंबर्स असे रात्रपाळी पेट्रोलिंग करत असताना दिनांक 16/5/2026 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की एक पिकअप वाहन काही गोवंश जनावरांची वाहतूक तस्करी करत आहे. ही माहिती मिळाल्यावरून आमच्या तपास पथकाचे हवालदार परदेशी व त्यांच्या पथकाने सदर पिकअप अडवली. त्या पिकअपचा नंबर MH11AG 3425 असा होता आणि त्या पिकअपमध्ये पाहणी केली असता तपासणी केली असता त्यामध्ये 4 गाय आणि 1 नर जातीचं वासरू मिळून आलं. यावरून त्या आरोपीकडे आम्ही चौकशी केली की याचा काही परवाना वगैरे त्याच्याकडे आहे का, तर असा कुठलाही परवाना त्याच्याकडे मिळून आला नाही. त्यामुळे आम्ही ती वाहन आणि ते सदरचे जनावरं पोलीस स्टेशनला आणले आणि या आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस स्टेशनला CR नंबर 197/2026 महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1976 कलम 5(5)(अ)(1) आणि 9 प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 कलम 3 आणि 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचे गाडी आणि प्राणी पोलीस स्टेशनने जप्त केलेले आहेत. गाडी पोलीस स्टेशनला जप्त आहे. प्राणी पांजरपोड इथे जमा करण्यात आलेले आहेत. सदरच्या आरोपीला पोलीस स्टेशनने अटक करून पोलीस कोठडी रिमांड मिळवलेली आहे. त्याला आज रोजी परत पोलीस कोर्टासमोर हजर करण्यात येईल. यामध्ये आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.